नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 11वा स्कंद. 11व्या स्कंदातील अध्याय 31व्या अध्यायामध्ये आपण श्री भगवंतांचे स्वधामगमन पाहणार आहोत. श्रीसुख म्हणतात, परीक्षिता, नंतर ब्रह्मदेव, शिवपार्वती, इंद्र इत्यादी देव प्रजापतींसह सनकादिक मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा तसेच मैत्रेयी इत्यादी ब्राह्मण भगवंताचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने तेथे आले. ते सर्वजण श्रीकृष्णांचा जन्म आणि लीलांचे गायन करीत होते. त्यांच्या विमानांनी सर्व आकाश भरून गेले होते. मोठ्या भक्तिभावाने ते भगवंतावर पुष्पवर्षाव करीत होते. सर्वांच्या व्यापी भगवान श्रीकृष्णाने आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केले आणि आपले कमल नेत्र बंद करून घेतले. भगवंतांचा स्त्री विग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परममंगल असा आश्रय आहे, म्हणून अग्निमय योगधारणेने तो न जाळता ते आपल्या धामाला निघून गेले. त्यावेळी स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला. त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी सुद्धा निघून गेली. जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव सुद्धा मनालाही न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाहीत. या घटनेने त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. जेव्हा ढगांमधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते, माणसांना जिचे जाणे कळत नाही, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाहीत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव भगवंताची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची स्तुती करीत आपापल्या लोकी निघून गेले. परीक्षिता, एखाद्या नटाप्रमाणे भगवंताचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे, निरनिराळ्या लीला करणे व अंतर्धान पावणे हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे. ते स्वतःच या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहतात. शरणागत वत्सल जे यमपुरीत गेलेल्या गुरुपुत्राला त्याच शरीराने घेऊन आले, ब्रह्मस्त्राने जळालेले तुझे शरीर त्यांनी जिवंत केले. काळाचा सुद्धा महाकाल असलेल्या भगवान शंकरांना ज्यांनी युद्धामध्ये जिंकले, स्वतःच्या अपराधी व्याधालाही त्यांनी सदेह स्वर्गाला पाठविले, ते स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते काय? संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण व सर्व शक्तींना धारण करणारे भगवान आपले शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते, कारण आत्मनिष्ठ योगाने मर्त्य शरीरात गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसे राहावे याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता. जो पुरुष प्रातःकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधामगमनाच्या या कथेचे एकाग्रतेने भक्तिपूर्वक कीर्तन करील, त्यांना भगवंताचे तेच सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त होईल. इकडे दारुक भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकुळ होऊन द्वारकेला आला आणि त्याने वसुदेव व उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घालून त्याचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले. परीक्षिता, त्याने यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून लोक अतिशय दुःखी झाले आणि काही शोकावेगाने मूर्छितही होऊन पडले. श्रीकृष्णांच्या वियोगाने व्याकुळ झालेले ते लोक कपाळ बडवून घेत जेथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते तेथे तात्काळ जाऊन पोहोचले. देवकी, रोहिणी आणि वसुदेव, आपले पुत्र श्रीकृष्ण व बलराम तेथे न दिसल्याने शोकावेगाने बेहोश झाले. भगवद विरहाने व्याकुळ होऊन त्यांनी तेथेच प्राण सोडले. काही स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेते ओळखून त्यांना हृदयाशी धरले आणि त्यांच्याबरोबरच त्या चितेवर चढल्या. बलरामांच्या पत्न्यांनी त्यांच्या शरीराला कवटाळून, वसुदेवांच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंताच्या सुनांनी प्रद्युम्न इत्यादी पतींच्या देहासह अग्नीमध्ये प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णांच्या विरहाने सैरभैर झालेल्या अर्जुनाने त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपर उपदेशाचे स्मरण करून आपले मन सावरले. अर्जुनाने वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंत्यक्रिया विधीपूर्वक क्रमश करविली. महाराज, भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्राने त्यांचे निवासस्थान सोडून एका क्षणात सगळी बुडवून टाकले. भगवान श्रीकृष्ण तेथेच असूनही सदैव निवास करतात. ते स्थान केवळ स्मरणाने सर्व पापताप नाहीसे करणारे आणि सर्व मंगलांचेही मंगल करणारे आहे.
तेथे ज्या स्त्रिया, मुले, वृद्ध इत्यादी वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. तेथे सर्वांची यथायोग्य व्यवस्था लावली आणि अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला तेथे राज्याभिषेक केला. राजन, तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादव संहार समजला तेव्हा त्यांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले. देवादिदेव श्री विष्णूंचे हे अवतार आणि कर्मे याचे जो मनुष्य श्रद्धेने पठण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांचे असे सुंदर अवतार आणि अद्भुत लीला तशाच परमानंदमयी बाललीला ज्या येथे व अन्य पुराणात वर्णन केलेल्या आहेत त्याचे श्रवण पठण करतो तो परमहंसाचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो. अध्याय 31 समाप्त.